स्वदेश मूवीमध्ये एक सीन होता ज्यात शाहरुख खान सर बोटमधून जात होते, ते लोकेशन हेच आहे. ठीक आहे. सुप्रभात मित्रांनो. आणि सनराईज बघा काय होतोय. सकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि काय सनराईज आहे यार. वाव. तिकडे सनराईज होतोय आणि इकडे बघा, इकडे मस्त आपलं धूम धरण आहे की नाही. बेस्ट व्ह्यू. आणि आम्ही इथे राहत होतो, तर तुम्हाला पण असा व्ह्यू बघायचा आहे सनराईजचा, तर तुम्ही इथे या. कृष्णा लेक ॲग्रो टुरिझम हॉलिडे होम्समध्ये तुम्ही या, नक्की या. आता बघा हळूहळू कसा वर येतोय. सकाळचे वाजलेले आहेत 7:10 आणि तिकडे जायचा प्लॅन आहे. ते जे धूम धरण आहे ना, तिकडे जायचा प्लॅन आहे. तर आता मस्त वॉक करायला बाहेर जातोय. हा गेट आहे आणि हे आपलं कृष्णा लेक ॲग्रो टुरिझम हॉलिडे होम्स. कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे इकडे सगळे आहेत. आणि हा रस्ता बघा यार. अरे वा, ऐक ना बेस्ट. गेल्या वेळी मी आलेलो ना मित्रांनो, तेव्हा हा कच्चा रस्ता होता, म्हणजे एकदम रस्ताच नव्हता. तर आता मस्त एकदम सिमेंटेड रोड बनवलं आहे. तिकडे आपले सूर्यदेवता आहेत. काय बेस्ट दिसत आहेत यार. आणि एक आग्रह करतो मी तुम्हाला, जर तुम्ही इकडे येत असाल ना, आता बघा कशी स्वच्छ जागा आहे, एक कचरा नाही आहे. अशीच जागा ठेवा तुम्ही. नाही तर आपण लोणावळा खंडाळ्याला जातो, तिकडे आजकाल बरेच प्लास्टिकचा कचरा टाकलेला आहे लोकांनी. इवन दारूचे बॉटल तसेच फोडून टाकतात. ही आहे ना जागा दारू पिण्यासाठी नाही आहे. जर तुम्हाला इकडे येऊन मित्रांबरोबर दारू पियायची असेल ना, तर इथे बिलकुल येऊ नका. आणि निसर्गाला एकदम घाण करू नका. एक मस्त सनराईज पाहिजे, एक मस्त सनसेट पाहिजे, थंड थंड वेदर पाहिजे. आणि जसं जसं पुढे जातो आहे ना, तसं तसं एकदम अजून खूप सुंदर दिसते ते बघा. आणि इकडे जर तुमचे आजी आजोबा आहेत, थोड्या वृद्धावस्थेत आहेत, तरीसुद्धा इथे येऊ शकतात. ते असं काही ट्रेकिंग वेकिंग नाही आहे, आरामात चालत चालत घेऊन येऊ शकतात. ॲक्च्युअल धूमधरण आहे ना, ते त्या साईडला कुठेतरी आहे, इथून दिसत नाही आहे. त्या साईडला एकदम इकडे तुम्ही बोटिंग करू शकतात, बट त्यासाठी तुम्हाला इकडून 2 ते 3 किलोमीटर लांब जाऊन तुम्हाला बोटिंग करता येईल. व्हिडिओ आवडतो आहे ना, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि यार आपल्या लोकांबरोबर शेअर करा. इकडे घेऊन या. स्वदेश मूवीमध्ये एक सीन होता ज्यात शाहरुख खान सर बोटमधून जात होते, ते लोकेशन हेच आहे. ठीक आहे. पोचलो नाही आहे आपल्या धूमधरणकडे. थोडंसं पाण्याच्या बाजूला जाऊन बसतो, क्वालिटी टाईम स्पेंड करतो थोडंसं. आहे की नाही यार, रिलॅक्सिंग वीकेंड राहील. आहे की नाही बेस्ट. असं पक्ष्यांचा आवाज येतो, असे पक्षी उडत आहेत तिकडे, बघायला मजा येते. हा आला आपला मित्र. काय रे टॉमी? टायगर? डगो? अच्छा डगो नाव आहे. अरे घाबरू नको यार, ये. खाल्ला ना? बघा बघा काय करतं माझा नवीन मित्र. बघा वाव यार वाव. आपण येतो ना, एक वेगळाच अनुभव करायला मिळतो वेगवेगळ्या सीझन्समध्ये. इवन उद्या जर मी आलो ना सकाळी इकडे, ते एक वेगळा अनुभव होईल. परवा आलो, एक वेगळा अनुभव. माहिती नाही, इकडे ना दर दिवशी काय ना काय वेगळं होतच राहतो. नेचर आहे ना, निसर्ग आहे ना, सर्वात बेस्ट आहे यार. तो कुठलाही निसर्ग असू दे, माउंटन्स, बीच, इवन माउंटन बीच नसलं ना तरी पण नॉर्मल जरी काय बोलते मी माहिती नाही, मजा येते. आणि ही दगडी बघा कशी आहेत. हे ॲक्च्युली जेव्हा पाऊस येतो ना, आता येणारच आहे थोड्या दिवसांनी, तेव्हा हे सगळं भरून जातं. पाणी तिथपर्यंत असते एकदम. आणि असं वाटतं की इतके जोरजोरात लाटा येतात ना, सो असं वाटतं की
हे धरण नाही आहे, हे तलाव नाही आहे, हे आहे कुठला तरी मोठा सागर, मोठा ओशन असं वाटतं. तर मित्र बघा पाण्यात गेला पाणी प्यायला. अरे काय करतो, बसला तो पाण्यात. हो हो, अरे खराब झाला यार तू. शे ह्यालाच तर बोलतात मजा. या डॉगला पण माहिती आहे की निसर्गाचा आनंद कसा घ्यायचा. कसं असं दलदल टाईप आहे आणि पाय आहे ना आतमध्ये जातोय बघा. येस. ओ हे बघा तिथे तर एकदम हे झालं, खाली गेलो. एकदम पाण्याच्या क्लोज आलेलो आहे. आहे की नाही बेस्ट. बघा किती क्लिअर आहे, सगळं तुम्हाला दिसतंय. जितक्या क्लोज जायचं आहे तितक्या क्लोज गेलो आणि हे बघा यार काय नजारे आहेत. आहे की नाही बेस्ट. लोक जातात लेह लडाखला एकदम प्रॉपर लेक व्ह्यू घ्यायला आणि मी इकडे येतो आपल्या महाराष्ट्रात वाईमध्ये वाडकर काकांकडे कृष्णा लेक ॲग्रो टुरिझम हॉलिडे होम्समध्ये येतो यार. आहे की नाही बेस्ट. व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे बघा मित्रांनो, असं काय आहे, मस्त पाण्याचा आवाज ऐकायला येतोय, पक्ष्यांचा आवाज ऐकायला येतोय आणि काय मस्त वाटतंय यार. एकदम क्लोज आलेलो आहे या धूम धरणचे आणि पाण्यात पाणी अडकलंय. हां तर बघा यार, जर टाईम मिळाला ना तर त्या बाजूला पण जाईन मी. एक रस्ता जातो रिंग रोड. हे बघा यार काय मस्त. जो पाण्याचा खळखळाटचा जो आवाज येतोय ना एकदम बेस्ट. असं वाटतंय जसं काय लॉनच आहे आणि बिना चपलेचं इथे चालणं म्हणजे ना यार बेस्ट आहे. वाव यार एकदम नॅचरल. तर मित्रांनो आता टाईम आलेला आहे या सुंदर आणि बेस्ट आपल्या धूम धरणला बाय बाय बोलण्याचं. जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना मित्रांनो लाईक करा व्हिडिओ, कॉमेंट करा कसं वाटलं, शेअर करा यार आपल्या लोकांसोबत आणि नवीन आहात तर चॅनलला जरूर सबस्क्राईब. तर मी आणि बाबा ना मस्तपैकी मॉर्निंग वॉक आमची कंटिन्यूअस आहे आणि आम्ही वाडकर काकांच्या शेतात आलेलो आहे. तर बाबा तुम्हाला कसं वाटतंय मॉर्निंग वॉक? छान, एकदम मस्त अनुभव आला मला. एकदम छान वाटतं, खूप एक्सपिरियन्स छान आला. असं वाटतं ना इकडनं जावंच ना असं वाटतं. खूप मजा, खूप छान आहे. एकदम निसर्ग सौंदर्य एकदम भरभरून आहे इकडे. येस खूप. आणि असं वाटतं ना तुम्ही पण इकडे या आणि खूप अनुभव इथे खूप छान आहे. असं परत येणं होत नाही इकडे. आणि अक्षरशः खूप छान वाटलं मला इथे येऊन. मित्रांनो हे बघा आंबे बघा. ॲटलिस्ट तुम्ही ते आंबे तोडायला तर या. तर आता मी इथे आलो आहे शेतात, वाडकर काकांच्या शेतात. आणि हे बघा यार तो जो व्हिडिओ होता ना मी बनवलेला कुकिंग इन फार्म, तो तिकडे होता. आणि ती झोपडी होती. आता ही जी झोपडी आहे ना ती अपग्रेड केली आहे काकांनी, बेड टाकला आहे मस्त एकदम. थकतात ना काका इथे फार्मिंग वगैरे करून, तर त्यासाठी मस्तपैकी जेव्हा वाडका काकू जेवण देतात काकांना तर ते इकडे बसून खातात. आहे की नाही बेस्ट लाईफ. काका पण आलेले आहेत, रुबी पण आलेली आहे. हाय काका. हाय सुपरस्टार काका या. तुमचं शेत आहे असं समजा आणि या, लाजू नका.